झी 24 तास एक पाऊल पुढे। शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटलाय तरीही पालघर मधल्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीयेत। अनेक शिक्षकांनी आपल्या आवडीच्या आणि जवळच्या शाळा मिळाव्यात म्हणून बदल्या करून घेतल्या। मात्र या बदल्या करताना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कसलंही नियोजन न करता शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले। त्यामुळे काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त शिक्षक झाले तर काही ठिकाणी शिक्षकच नाहीये असं चित्र निर्माण झाले। प्रसार माध्यम आणि जागरूक पालकांनी ही बाब शिक्षण विभागाला लक्षात आणल्यानंतर शिक्षण विभागाचं बिंग फुटलं। त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी पटसंख्येनुसार शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश दिले। मात्र शिक्षकांनी हे आदेश धाब्यावर बसवलेत। शासनाकडून आलेल्या GR नुसार रिक्त पद ही शिक्षकाच्या मर्जीनुसार त्यांनी शाळा आवडीने निवडायची आहे आणि त्या शाळेवर त्यांनी रुजू व्हायचं आहे। तर प्रशासकीय बदल्या आणि विनंती बदल्या ह्याच्यामध्ये विनंती आणि प्रशासकीय दोन्ही बदल्यांना शिक्षकाला संधी आहे की आवडीची शाळा निवडायची। ह्याच्यामध्ये असा प्रकार झाला की प्रत्येक जण प्रोत्साहन भत्त्याची शाळा शोधतो। असे काही ऑर्डरचा घोळ यांचा आहे इथे की एकेका शिक्षकाच्या एकेका वेळेला एक तारखेच्या 2-2, 3-3 असे ऑर्डर्स काढले जातात आणि अगदी प्रशासनाने आमची खूपच अशी हेळसांड पण आमचं चाललेलं आहे आणि हा आमचा लढा आमचा सगळा पालक वर्ग इथे सातत्याने आम्ही इथे लढा देतो आहोत। शिक्षक बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे शिक्षकांना अधिकाऱ्यांचा धाक नसल्याचा आरोप करण्यात येतोय। मात्र या सर्व प्रकारात पालघर मधल्या 25,000 विद्यार्थ्यांना कोणीही वाली नसल्याचं स्पष्ट होतंय। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास एक पाऊल पुढे।